मुंबई महापालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट आलाय। महापौर पदानंतर आता भाजप उपमहापौर पदावर सुद्धा दावा। भाजपला आता महापौर पदासोबतच उपमहापौर पद सुद्धा हवंय। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर पालिकेमध्ये शिंदे सेनेला महापौर पद सोडल्यामुळे भाजपला मुंबईमध्ये महापौर पदासोबतच आता उपमहापौर पद आणि स्थायी समितीचं अध्यक्ष पद सुद्धा हवंय। मुंबईमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामुळे या तिन्ही पदांवर भाजपचा डोळा आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये काय चर्चा केली जाते, काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मुंबई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिली आहे। एकनाथ शिंदे यांच्या मदतीनं भारतीय जनता पक्षाचा महापौर येणं ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद असा हा दिवस असेल, काळा दिवस असेल। भाजपबरोबर गेलेल्या गद्दारांमुळे मुंबईचं आणि मराठी माणसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि ते नुकसान करण्याबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात गद्दार गटाला उपमहापौरपद मिळेल असं दिसतंय। महापालिकेवर ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी तो काळा दिवस उभाटा गटासाठी असेल, तो काळा दिवस संजय राऊत यांच्यासाठी असेल आणि महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी तो सुवर्ण दिन असेल। ज्या दिवशी मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर बसेल त्या तो क्षण महाराष्ट्रासाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला असेल आणि उभाटा गट आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। ज्या पद्धतीनं 25 वर्ष मुंबईला लुटण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय, या लुटीपासून थांबण्याचा तो सुवर्ण दिन असेल।